हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दी आयोनिक इक्लिब्रिया चॅप्टर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक पॉईंट पाहणार आहोत, दॅट इज दी सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस. ओके, तर सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस कधी होतोय हे पहिले बघून घेऊया. तर सॉल्टचं जेव्हा सोल्युशन ॲसिडिक होतोय किंवा बेसिक होतोय त्यावेळेस आपण काय म्हणणार आहे, सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस. म्हणजे सॉल्टचं सोल्युशन कसं नेचर पाहिजे, ॲसिडिक किंवा बेसिक. आणि जसं ॲसिडिक किंवा बेसिक नेचर असेल सॉल्टचं सोल्युशन त्यावेळेस आपण म्हणणार आहे सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस. क्लिअर आहे आता? ओके, तर कधी सॉल्टचं सोल्युशन ॲसिडिक होईल किंवा बेसिक होईल हे कसं डिटरमाइन करणार आहे, तर त्याचे दोन मेथड असतात, एक प्रॅक्टिकली आणि एक थेरोटिकली. प्रॅक्टिकली कसं डिटरमाइन करणार आहे, जर समजा तुम्ही सॉल्ट सोल्युशन तयार केलेलं आहे आणि त्या सॉल्टच्या सोल्युशनमध्ये जर तुम्ही पीएच पेपर काय केलं आहे, डीप केलं, तर त्या पीएच पेपरवरती काय डेव्हलप होतो, कलर. तो कलर जर आपण पीएच व्हॅल्यूला काय केलं, मॅच केलं आणि पीएच व्हॅल्यू जर समजा जर पीएच व्हॅल्यू जर समजा लेस दॅन दी 7 येत असेल तर आपण काय म्हणणार आहे, सॉल्टचं सोल्युशन काय झालं असेल, ॲसिडिक. क्लिअर आहे आता? ओके, आणि जर समजा पीएच ग्रेटर दॅन दी 7 येत असेल ओके त्या सॉल्टच्या सोल्युशनचा, तर आपण त्या सॉल्टच्या सोल्युशनचं नेचर कसं असणार आहे, बेसिक. तर पीएच पेपर घेऊन आपण आयडेंटिफाय करू शकतो पर्टिक्युलर सॉल्टचं सोल्युशन ॲसिडिक होतोय का बेसिक होतोय. क्लिअर आहे आता? ओके, काय सॉल्टचं सोल्युशन पीएच इज इक्वल टू 7 पण असणार आहे आणि असं झालं तर आपण त्या सॉल्टच्या सोल्युशनला काय म्हणणार आहे, न्यूट्रल. काय म्हणणार आहे, न्यूट्रल. क्लिअर झालं आता? ओके, पण एक लक्षात ठेवा, जर समजा सॉल्टचं सोल्युशन जर न्यूट्रल होत असेल तर 100% आपण त्या सॉल्टच्या सोल्युशनला सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस म्हणणार नाही. क्लिअर आहे? ओके, का की सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस कधी म्हणतो आपण, जेव्हा सॉल्टचं सोल्युशन ॲसिडिक होतोय किंवा बेसिक होतोय त्यावेळेसच आपण म्हणणार आहे सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस. जर समजा सॉल्टचा सोल्युशन न्यूट्रल होतोय त्यावेळेस आपण सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस म्हणणार नाही. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे या सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिसमध्ये. क्लिअर झालं आता? ओके, तर आता हे झालं प्रॅक्टिकली मेथड. आता थेरॉटिकली तुम्ही कसं विचार करणार आहे, तर थेरॉटिकली आपण कसं बघणार आहे हे पण बघून घेऊया. क्लिअर आहे आता? ओके, तर आपण पहिले तर काय करणार आहे, ॲसिड आणि बेसचं रिॲक्शन करणार आहे आणि सॉल्ट तयार करणार आहे. पहिले काय तयार करणार आहे आपण, सॉल्ट. एखादी पर्टिक्युलर ॲसिड घेईल आणि एक पर्टिक्युलर बेस घेणार आहे, दोघांचं रिॲक्शन करणार आहे आणि सॉल्ट प्रिपेअर करणार आहे. जसं सॉल्ट प्रिपेअर झालं तर आपण कशामध्ये ॲड करणार आहे, वॉटरमध्ये. क्लिअर आहे? आणि जसं सॉल्ट वॉटरमध्ये ॲड होतोय तर तो 100% डिसोशिएट होतोय. आता आपण 100% डिसोशिएट का म्हणतोय, का की सॉल्ट हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमध्ये कन्सिडर होतोय आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट 100% काय होतात, डिसोशिएट होतात. ते कधी अनडिसोशिएट राहत नाही. क्लिअर आहे? तर 100% ते काय होतील, डिसोशिएट होतील. आणि ज्यावेळेस सॉल्ट वॉटरमध्ये डिसोशिएट होतील पॉझिटिव्ह आयन्स आणि नेगेटिव्ह आयन्समध्ये, त्यावेळेस त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, आयोनायझेशन प्रोसेस. क्लिअर आहे आता? आयोनायझेशन प्रोसेस म्हणजे काय, ज्यावेळेस सॉल्ट डिसोशिएट होईल वॉटरमध्ये त्यावेळेस आपण कुठली प्रोसेस म्हणणार आहे, आयोनायझेशन प्रोसेस. डिसोशिएट कशात होणार आहे, पॉझिटिव्ह आयन्स आणि नेगेटिव्ह आयन्समध्ये. क्लिअर आहे आता? ओके, आता नेक्स्ट पॉईंटकडे जास्त लक्ष द्या. आता जसं पॉझिटिव्ह आयन्स आणि नेगेटिव्ह आयन्स डेव्हलप होतोय कशापासून, सॉल्टपासून, ते पॉझिटिव्ह आयन्स आणि नेगेटिव्ह आयन्स जर H2O सोबत रिॲक्शन करतील, ओके इथं मी लिहिलेलं आहे H2O सोबत ते काय करतील, रिॲक्शन करतील. आणि रिॲक्शन करताना जर सॉल्टचा सोल्युशन ॲसिडिक होत असेल किंवा बेसिक होत असेल त्यावेळेस आपण सांगणार आहे काय, जो पर्टिक्युलर सॉल्ट जो तयार केला होता आपण तो काय होणार आहे, 100% हायड्रोलायसिस होणार आहे. क्लिअर आहे? ओके, कधी होणार आहे सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस थेरॉटिकली, तर लक्ष द्या परत, जेव्हा पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स डेव्हलप होतील त्या सॉल्टपासून, जर ते पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स H2O सोबत रिॲक्शन करतील त्यावेळेस जर सॉल्टचं सोल्युशन
ॲसिडिक किंवा बेसिक होत असेल त्यावेळेस आपण सांगणार आहे काय की सॉल्टचा काय झालेला आहे हायड्रोलायसिस. क्लिअर आहे आता. ओके. रिॲक्शन करताना पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स जेव्हा H2O रिॲक्शन करतील त्यावेळेस जर सॉल्टचं सोल्युशन ॲसिडिक होतोय किंवा बेसिक होत असेल त्यावेळेस आपण सांगणार आहे काय सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस. क्लिअर आहे आता. ओके. पॉझिटिव्ह आयन्सला आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे कॉन्ज्युगेट ॲसिड. निगेटिव्ह आयन्सला काय कन्सिडर करणार आहे आपण कॉन्ज्युगेट बेस. आणि हे कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस हे कसे पाहिजे तर स्ट्रॉंग, तरच हे H2O सोबत काय करतील रिॲक्शन करतील आणि त्या सॉल्टच्या सोल्युशनमध्ये ॲसिडिक डेव्हलप करतील किंवा बेसिक डेव्हलप करतील. क्लिअर आहे. तर कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस हे स्ट्रॉंग पाहिजे तरच आपला पर्टिक्युलर सॉल्टचा सोल्युशन ॲसिडिक होईल किंवा बेसिक होईल. जर कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस जर वीक असला तर 100% तो H2O सोबत रिॲक्शन करणार नाही. मग आपण त्यावेळेस असं सांगणार आहे की जो सॉल्टचा सोल्युशन जो तयार झाला आहे तो न्यूट्रल तयार झालेला आहे, म्हणजे त्याच्यात ॲसिडिक नेचर पण नाही येते आणि बेसिक नेचर पण नाही येणार. क्लिअर आहे आता. ओके. तर ॲसिडिक नेचर आणि बेसिक नेचर करायचं असेल पर्टिक्युलर सॉल्टच्या सोल्युशनला तर 100% आपल्याला काय पाहिजे कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस स्ट्रॉंग, नॉट द वीक. क्लिअर आहे आता. ओके. आता हे पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स म्हणजेच कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस हे कधी ॲसिडिक डेव्हलप करतील आणि कधी बेसिक डेव्हलप करतील हे पण माहिती करून घ्या. क्लिअर आहे. तर ॲसिडिक जर होत असेल म्हणजेच तिथं H पॉझिटिव्ह काय होत असेल प्रोड्यूस होत असेल त्या सॉल्टच्या सोल्युशनमध्ये, पण सेपरेट पण काय असणार आहे सेपरेट, का की H पॉझिटिव्ह हा आपल्याला कुठल्याही ग्रुपला अटॅच करायचं नाही आहे. क्लिअर आहे आता. ओके. तर H पॉझिटिव्ह कसं पाहिजे सेपरेट. जर कॉन्ज्युगेट ॲसिड किंवा कॉन्ज्युगेट बेस जेव्हा H2O सोबत रिॲक्शन करताना जर H पॉझिटिव्ह सेपरेट देत असेल त्या सॉल्टच्या सोल्युशनमध्ये तर या H पॉझिटिव्हवरून आपण सांगणार आहे काय आपला जो सॉल्टचा सोल्युशन आहे तो काय होतोय ॲसिडिक. क्लिअर आहे आता. ओके. आणि जर समजा कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस जेव्हा H2O रिॲक्शन करताना OH निगेटिव्ह जर डेव्हलप करत असेल जास्त अमाऊंटमध्ये सॉल्टच्या सोल्युशनमध्ये तर आपण त्या सॉल्टच्या सोल्युशनला काय म्हणणार आहे बेसिक नेचर. म्हणजे बेसिक सोल्युशनसाठी काय लिबरेट व्हायला पाहिजे सेपरेट OH निगेटिव्ह. ओके. लक्ष द्या परत H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह हे कुठल्याही ग्रुपला अटॅच नको आहे. ओके. तर H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह हे सेपरेट डेव्हलप होतील. जर ते सेपरेट डेव्हलप करतील पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्सची जेव्हा H2O रिॲक्शन करताना ओके H पॉझिटिव्ह कसं होईल सेपरेट आणि OH निगेटिव्ह पण काय होणार आहे सेपरेट. त्यावेळेस आपण सांगणार की पर्टिक्युलर सॉल्टचं सोल्युशन काय बिहेव करतोय ॲसिडिक किंवा बेसिक. आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं आहे की कसं कॉन्ज्युगेट ॲसिड किंवा कॉन्ज्युगेट बेस हे H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह सेपरेट डेव्हलप करतील. क्लिअर आहे. आणि ज्यावेळेस तो सॉल्ट सोल्युशन ॲसिडिक दाखवत असेल किंवा बेसिक दाखवत असेल मग जो पर्टिक्युलर जो सॉल्ट आहे ना त्याचं काय होत असेल हायड्रोलायसिस होत असेल. क्लिअर आहे आता. ओके. खूप महत्त्वाचा पॉईंट सांगितलेलं आहे कसं ओळखायचं आहे सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस थेरॅटिकली. क्लिअर आहे. फक्त तुमचं लक्ष कुठे यायला पाहिजे कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस जेव्हा रिॲक्ट करताना कोणासोबत H2O सोबत तिथंच मेन पॉईंट आहे. जर कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस H2O सोबत रिॲक्शन करताना फक्त H पॉझिटिव्ह बाहेर काढत असेल सेपरेट त्यावेळेस ॲसिडिक नेचर. आणि जेव्हा कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस रिॲक्शन करताना म्हणजे कोणासोबत H2O सोबत तर सेपरेट जर OH निगेटिव्ह भेटत असेल तर 100% सॉल्टचं सोल्युशन बेसिक. क्लिअर आहे. पण कुठला कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस रिॲक्ट करणारे H2O सोबत जो स्ट्रॉंग असेल. क्लिअर झाला आता. ओके. तर आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो असणार आहे आता टाईप्स ऑफ सॉल्ट. काय असणार आहे टाईप्स ऑफ सॉल्ट. ओके. तर नेक्स्ट हेडिंग असणार आहे आपला टाईप्स ऑफ सॉल्ट. क्लिअर आहे आता. ओके. सो किती टाईपचे सॉल्ट आपण प्रिपेअर करू शकतोय. ओके. तर 4 टाईपचे सॉल्ट आपण काय करू शकतोय प्रिपेअर करू शकतोय. क्लिअर आहे. आता कुठले सॉल्ट प्रिपेअर करू शकतोय ते पहिले बघून घ्या. ओके.
तर जो पहिला जो सॉल्ट आपण तयार करणार आहे तो कशापासून तयार करणार आहे, तर सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. कशापासून तयार करणार आहे सॉल्ट आपण, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. ओके, आता 4 टाईपचे सॉल्ट काय प्रिपेअर होते ते पण मी सांगून देतोय, का की ॲसिड आणि बेस हे 1 टाईपमध्ये आता भेटतो का आपला, नाही, का की ॲसिड आणि बेस हे 2 टाईपमध्ये असतात. स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड, बेस पण 2 टाईपमध्ये असतात, स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस. क्लिअर आहे. या कारणामुळे आपल्याला काय भेटतोय सॉल्ट डिफरंट टाईप्समध्ये. क्लिअर आहे. तर पहिला जो सॉल्ट आपण तयार केलं ते कशापासून तयार केलं, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. क्लिअर आहे. नेक्स्ट आहे सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. याच्यापासून पण तयार होऊ शकतोय सॉल्ट, फक्त ॲसिड आणि बेसचं नेचर चेंज करून टाकलं आहे सेकंड टाईपच्या सॉल्टमध्ये. काय घेतलं आपण, वीक ॲसिड आणि वीक बेस. तर इथं जो सॉल्ट तयार होईल तो डिफरंटच तयार होईल. क्लिअर आहे आता. ओके, थर्ड टाईपचा जो सॉल्ट आहे, ओके, तो कशापासून तयार होणार आहे, तर स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. ओके, आणि फोर्थ टाईपचा जो सॉल्ट तयार होणार आहे, तो कशापासून तयार होणार आहे, तर स्ट्रॉंग बेस अँड वीक ॲसिड. क्लिअर आहे आता. ओके, तर 4 टाईपचे सॉल्ट आपण तयार करू शकतोय डिफरंट ॲसिड आणि डिफरंट बेस घेऊन. पहिला जो सॉल्ट तयार होतोय तो कशापासून तयार होतोय, स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस. सेकंड टाईपचा जो सॉल्ट आपण प्रिपेअर करणार आहे तो कशापासून तयार करणार आहे, वीक ॲसिड आणि वीक बेस. थर्ड टाईपचा जो सॉल्ट आपण प्रिपेअर करणार आहे तो कशापासून तयार करणार आहे, स्ट्रॉंग ॲसिड, वीक बेस. आणि फोर्थ टाईपचा जो सॉल्ट तयार करणार आहे आपण तो कशापासून, स्ट्रॉंग बेस आणि वीक ॲसिड. क्लिअर आहे आता. ओके, आता या 4 टाईपच्या सॉल्टमधून आपल्याला असं सॉल्ट डिफाईन करायचं आहे या आयडेंटिफाय करायचं आहे जो ॲसिडिक नेचर पण दाखवेल किंवा बेसिक नेचर पण दाखवणार. क्लिअर आहे. आणि जो सॉल्ट ॲसिडिक किंवा बेसिक नेचर दाखवेल त्यावेळेस त्या सॉल्टचा काय होत असेल, हायड्रोलायसिस. त्यावेळेसच आपण काय म्हणणार आहे, त्या सॉल्टचं काय असणार आहे, हायड्रोलायसिस. क्लिअर आहे. पण जो सॉल्ट न्यूट्रल असेल तर त्याला आपण सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस म्हणणार आहे का, नाही. क्लिअर आहे आता. ओके, तर या 4 टाईपमधला कुठला सॉल्ट ॲसिडिक होईल किंवा बेसिक होईल हे मी पहिले सांगून देतोय. ओके, तर जो सी टाईपचा आहे, सी टाईपचा जो सॉल्ट जो आपण तयार करतोय कशापासून, स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस. जो पर्टिक्युलर सॉल्ट तयार होईल या सीच्या टाईपमधला जो सॉल्ट आहे त्याचं मी सांगतोय. ओके, जो सॉल्ट तयार होणार आहे स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसपासून तो सॉल्ट कुठला नेचर दाखवणार आहे, सोल्युशनच्या फॉर्ममध्ये ॲसिडिक नेचर. कुठला नेचर दाखवणार आहे, ॲसिडिक नेचर. क्लिअर आहे, ॲसिडिक नेचर. क्लिअर आहे आता. ओके, आणि डी टाईपचा जो सॉल्ट आहे जो कशापासून तयार होतोय, स्ट्रॉंग बेस आणि वीक ॲसिड पासून. त्या सॉल्टचा जो नेचर असणार आहे सोल्युशनच्या फॉर्ममध्ये तो कसा असणार आहे, बेसिक. कसं असणार आहे, बेसिक नेचर. ओके, तर आपल्याला हेच प्रूव्ह करायचं आहे की सी टाईपचा जो सॉल्ट आहे तो कसं काय ॲसिडिक होतोय आणि डी टाईपचा जो सॉल्ट आहे तो कसं बेसिक होतोय. क्लिअर आहे आता. ओके, पण आपला जो कन्सेप्ट मी जो थेरॉटिकली जो सांगितलेला आहे कसं ॲसिडिक होणार आहे कसं बेसिक होणार आहे त्या कन्सेप्टला धरूनच आपण काय एक्सप्लेनेशन करणार आहे, कधी सी टाईपचा सॉल्ट ॲसिडिक होईल आणि कधी डी टाईपचा जो सॉल्ट आहे तो कसं तयार होणार आहे, बेसिक नेचर. क्लिअर आहे. तर ते कन्सेप्ट आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे.
तरच आपल्याला कळणार आहे की त्या सीचा सॉल्ट ॲसिडिक होतोय आणि डीचा सॉल्ट बेसिक होतोय. क्लिअर आहे आता? ओके. आणि ए टाईप आणि बी टाईपमधलं जो सॉल्ट तयार होतोय दॅट इज पहिला जो सॉल्ट आहे तो स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून तयार होतोय आणि बी टाईपचा जो सॉल्ट आहे तो कशापासून तयार होतोय? वीक ॲसिड आणि वीक बेस. या दोघांचा जो सॉल्टचा जो नेचर आहे तो एकच येतोय. आणि कुठला नेचर येतोय? तर बेसिक नेचर, सॉरी न्यूट्रल नेचर. ओके. कुठला नेचर येणार आहे? न्यूट्रल नेचर. क्लिअर आहे? तर ए टाईपचा आणि बी टाईपचा जो सॉल्ट आहे ओके तो कुठला नेचर दाखवतोय? तर न्यूट्रल नेचर दाखवतोय. क्लिअर आहे? तर आपल्याला हे 4 टाईपचे जे सॉल्ट आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे की हा जो सॉल्ट आहे तो ॲसिडिक पण दाखवतोय, बेसिक पण दाखवतोय आणि न्यूट्रल पण दाखवतोय. हेच आपल्याला काय करायचं आहे? प्रूफ करायचं आहे, पण थेरॉटिकली. आणि थेरॉटिकली कसं आयडेंटिफाय करायचं आहे हे ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलंच आहे. क्लिअर आहे आता? ओके. तर आपण आता 1 बाय 1 बघूया की कसं सॉल्ट ॲसिडिक होतोय, कसं सॉल्ट बेसिक होतोय आणि कसं सॉल्ट न्यूट्रल होतोय. क्लिअर आहे आता? तर मी पहिले सी टाईपपासून स्टार्ट करतोय. दॅट इज दी सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस. क्लिअर आहे? तर याच्यापासून जो सॉल्ट तयार होतोय त्या सॉल्टचं नेचर सोल्युशनच्या फॉर्ममध्ये कसं येतोय? तर ॲसिडिक नेचर. क्लिअर आहे? तर ॲसिडिक नेचर येतोय म्हणजे त्याचा H पॉझिटिव्ह सेपरेट डेव्हलप होत असेल. H पॉझिटिव्ह काय होत असेल? सेपरेट डेव्हलप होत असेल. केव्हा? जेव्हा पॉझिटिव्ह आयन किंवा निगेटिव्ह आयन्स जेव्हा H2O सोबत रिॲक्शन करताना जर H पॉझिटिव्ह जर सेपरेट भेटत असेल तर आपण काय सांगणार आहे? ॲसिडिक नेचर. ओके. त्या पर्टिक्युलर सॉल्टचं नेचर कसं असणार आहे? ॲसिडिक नेचर. आणि OH निगेटिव्ह जर सेपरेट देत असेल तर मग तो डी टाईपचा जो सॉल्ट आहे तो काय दाखवतोय आपल्याला? बेसिक नेचर. म्हणजे त्याच्यात OH निगेटिव्ह काय येतोय? सेपरेट येतोय. क्लिअर आहे? तर आपल्याला सेपरेटकडे पण लक्ष द्यायचं आहे की आपला जो H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह आहे ते कुठल्याही ग्रुपला अटॅच नको आहे. क्लिअर आहे आता? ओके. कारण की त्याच्यावरून आपण आयडेंटिफाय करतोय कुठला सॉल्ट ॲसिडिक होतोय आणि कुठला सॉल्ट बेसिक होतोय. क्लिअर आहे आता? ओके. तर पहिले आपण सी टाईपचा सॉल्ट घेऊन घेऊया. सी टाईपचं सॉल्ट काय असणार आहे ते पहिले घेऊया. ओके. तर त्याला मी फर्स्ट टाईप देतोय. ओके. दॅट इज दी सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. क्लिअर आहे आता? ओके. तर आपण एक्झाम्पल घेऊन आपण काय करणार आहे? त्यांना प्रूफ करणार आहे जो पर्टिक्युलर जो सॉल्ट तयार झालेला आहे तो ॲसिडिक होतोय. क्लिअर आहे? का की या पर्टिक्युलर सॉल्टचा जो बिहेवियर दाखवायचा आपल्याला तो कसं दाखवायचा आहे? ॲसिडिक नेचर. ओके. तर पहिला स्टेज आपण घेतोय. ओके. फर्स्ट स्टेज घेतोय आपण. दॅट इज दी सॉल्ट प्रिपरेशन. ओके. तर आपण सॉल्ट कसं तयार करतोय? ॲसिड आणि बेसचं रिॲक्शनच करून. ओके. पण आता इथं ॲसिड आणि बेसचं नेचर आपण काय केलंय? चेंज केलंय. तर ॲसिडचं नेचर काय घेतलं इथं? स्ट्रॉंग ॲसिड. तर स्ट्रॉंग ॲसिडचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. काय घेतो आपण? HCl घेणार आहे. क्लिअर आहे आता? ओके. HCl ला आपण मिक्स करणार आहे कोणासोबत? वीक बेस सोबत. तर वीक बेस म्हणून आपण काय घेणार आहे? NH4OH. क्लिअर आहे? तर HCl इथं काय बिहेव करतोय? स्ट्रॉंग ॲसिड. NH4OH हा काय बिहेव करतोय? वीक बेस. क्लिअर आहे आता? ओके. आता हे रिॲक्ट होतील आणि रिॲक्ट करून काय तयार करतील? सॉल्ट तयार करतील. तर सॉल्ट तयार करताना हे पण लक्षात ठेवा की आपल्याला H2O काय करायचं इथं? पहिले रिमूव्ह करायचं आहे. क्लिअर आहे? जसं तुम्ही H2O रिमूव्ह केलं तर जो पर्टिक्युलर जो कंपाऊंड राहील रिॲक्टंट साईडला तो प्रोडक्ट साईडला काय दिसणार आहे? सॉल्टच्या फॉर्ममध्ये. क्लिअर आहे आता? ओके. तर मला सांगा HCl मधला काय राहिला आता? Cl. बरोबर आहे. आणि NH4OH मधला काय राहिलं? NH4. म्हणजे NH4 हा कोणाशी कंबाईन होणार आहे? Clशी. तर मग इथं काय तयार होणार आहे? NH4Cl. ज्याला आपण काय म्हणणार आहे? सॉल्ट. क्लिअर आहे आता? ओके. HCl मधला H आपण रिमूव्ह केलं, NH4OH मधला OH रिमूव्ह केला आणि काय तयार केलं? H2O. मग आता कंपाऊंड काय राहिलं? Cl आणि NH4.
दॅट विल बिकम अ NH4Cl आणि NH4 इज ॲक्टिंग ॲज अ सॉल्ट आणि या NH4Clचं नाव काय अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईड. तर लक्षात ठेवा कुठले कुठले सॉल्ट तयार होत आहेत आणि त्यांचे नाव पण पाठ पाहिजे. ओके चला नेक्स्ट स्टेप आपलं बी स्टेप असणार आहे दॅट इज दी आयोनायझेशन प्रोसेस. आयोनायझेशन प्रोसेस. ओके तर या प्रोसेसमध्ये काय होतोय आपल्याला माहितीच आहे की जो पर्टिक्युलर जो सॉल्ट घेतलेला आहे ओके तो 100% काय होणार आहे डिसोशिएट होणार आहे. ओके तो काय होणार आहे डिसोशिएट होणार आहे. क्लिअर आहे का की मी ऑलरेडी एक्सप्लेनेशन केलं होतं पहिल्या कन्सेप्टमध्ये दॅट इज दी आयोनायझेशन प्रोसेस कोणाला म्हणतात. आयोनायझेशन प्रोसेस कोणाला म्हणतात जेव्हा सॉल्ट वॉटरमध्ये काय होतोय ॲड होतो त्यावेळेस जो सॉल्ट काय होणार आहे तिथं डिसोशिएट होणार आहे. तो सॉल्ट काय होणार आहे तिथं डिसोशिएट होणार आहे आणि जेव्हा सॉल्ट डिसोशिएट होतात तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे आयोनायझेशन प्रोसेस. क्लिअर झालं आता. ओके आयोनायझेशन प्रोसेस काय असतोय जेव्हा पर्टिक्युलर सॉल्ट जेव्हा H2O मध्ये काय होतो ॲड होतो त्यावेळेस तो पहिले काय होणार आहे डिसोशिएट होणार आहे. डिसोशिएट कशामध्ये होणार आहे तर आयनच्या फॉर्ममध्ये. कुठल्या फॉर्ममध्ये तर आयनच्या फॉर्ममध्ये आणि जेव्हा ते आयनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होतील त्यावेळेस त्या प्रोसेसला आपण काय नाव देणार आहे आयोनायझेशन प्रोसेस. क्लिअर झालं आता आयोनायझेशन प्रोसेस कोणाला म्हणतात. ओके तर आपण आता पर्टिक्युलर जो सॉल्ट तयार केलेला आहे कुठला सॉल्ट तयार केलेला आहे NH4Cl. ओके तर त्या NH4Cl ला आपण काय करणार आहे वॉटरमध्ये काय करणार आहे ॲड करणार आहे. वॉटरमध्ये काय करणार आहे ॲड करणार आहे आणि वॉटरमध्ये जसं तो ॲड झाला तर ते काय होतील डिसोशिएट होतील. तर मला सांगा कसं डिसोशिएट होणार आहे तर NH4 पॉझिटिव्ह तयार करणार आहे आणि Cl निगेटिव्ह तयार करणार आहे. क्लिअर आहे आता. ओके आणि जसं हे सॉल्ट सेपरेट होतात वॉटरमध्ये मग त्या प्रोसेसला आपण काय नाव देणार आहे आयोनायझेशन प्रोसेस. तर आपली सेकंड स्टेप काय असणार आहे आयोनायझेशन प्रोसेस. क्लिअर आहे आता. ओके आता या पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्समधून आपल्याला काय आयडेंटिफाय करायचं आहे आता कुठला कॉन्ज्युगेट ॲसिड आहे आणि कुठला कॉन्ज्युगेट बेस आहे. क्लिअर आहे. मी आधी पण सांगितलं होतं काही पॉझिटिव्ह आयन्स आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे कॉन्ज्युगेट ॲसिड आणि निगेटिव्ह आय कन्सिडर करायचं आहे कॉन्ज्युगेट बेस. तर आपण डायरेक्टली इथं लिहून टाकूया NH4 पॉझिटिव्ह हे आपलं काय असणार आहे कॉन्ज्युगेट ॲसिड. ओके आणि निगेटिव्ह चार्ज हे काय असणार आहे आपला कॉन्ज्युगेट बेस. क्लिअर आहे आता. ओके तर आता हे आयडेंटिफाय झालं की कुठला कॉन्ज्युगेट ॲसिड आहे आणि कुठला कॉन्ज्युगेट बेस आहे. पण मी हे पण सांगितलं होतं की कुठला कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कुठला कॉन्ज्युगेट बेस H2O सोबत रिॲक्शन करणार आहे. पण जो स्ट्रॉंग असेल तोच H2O सोबत काय करणार आहे रिॲक्शन करणार आहे. मग आपण कसं आयडेंटिफाय करणार आहे कुठला स्ट्रॉंग आहे आणि कुठला वीक आहे कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस. तर स्टार्टिंगमध्ये जो आपण स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस घेतलेला आहे त्यांच्या बिहेवियरवरून आपण आयडेंटिफाय करणार आहे कुठला कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कुठला कॉन्ज्युगेट बेस काय असणार आहे स्ट्रॉंग किंवा वीक. क्लिअर आहे आता. ओके तर मला सांगा HCl हा तुमचा स्ट्रॉंग ॲसिड आहे. क्लिअर आहे आणि ॲसिडचा आपण काय बघतो ऑपोजिट कॉन्ज्युगेट बेस. तर ॲसिडचा जो कॉन्ज्युगेट बेस आपण धरलेला आहे तो काय धरलेला आहे Cl निगेटिव्ह. बरोबर आहे. ओके ॲसिडचा ऑपोजिट आपण काय बघतो कॉन्ज्युगेट बेस आणि बेसचा ऑपोजिट काय बघतो कॉन्ज्युगेट ॲसिड. तर मग HCl हा आपला स्ट्रॉंग ॲसिड आहे. मग ॲसिडचा आपल्याला ऑपोजिट काय बघायचं आहे कॉन्ज्युगेट बेस. पण हा जो कॉन्ज्युगेट बेस आहे हा वीक आहे का स्ट्रॉंग आहे तर HClचा जो बिहेवियर आहे तो स्ट्रॉंग आहे. मग आपण ऑपोजिटमध्ये त्याला काय पकडणार आहे वीक. क्लिअर आहे. म्हणजे इथं जो कॉन्ज्युगेट बेस जो तयार होतोय तो कसं तयार होतोय वीक तयार होतोय. क्लिअर झालं आता. ओके आणि बेसचा ऑपोजिट आपण काय पकडतो कॉन्ज्युगेट ॲसिड आणि बेसचं बिहेवियर इथं काय वीक आहे. तर मग कॉन्ज्युगेट ॲसिड हा आपला काय असणार आहे स्ट्रॉंग असणार आहे. तर आपला आयडेंटिफाय झाला की कुठला कॉन्ज्युगेट ॲसिड स्ट्रॉंग आहे आणि कुठला कॉन्ज्युगेट बेस वीक आहे. क्लिअर आहे आता. ओके आता जो थर्ड स्टेप आहे सी स्टेज त्याला आपण नाव देणार आहे सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस. आणि या स्टेपमध्ये आपण काय करणार आहे जो स्ट्रॉंग आहे तोच H2O सोबत काय करणार आहे रिॲक्शन करणार आहे. क्लिअर आहे. आणि रिॲक्शन करून जर तो पर्टिक्युलर
आयन जर H पॉझिटिव्ह सेपरेट देत असेल तर ॲसिडिक नेचर होईल, जर OH निगेटिव्ह सेपरेट देत असेल तर मग बेसिक नेचर होईल. मग आपल्याला ह्या पॉझिटिव्ह आयनमधून आपल्याला H पॉझिटिव्ह भेटतोय का OH निगेटिव्ह भेटतोय ते बघणार आहोत. आणि त्याच्यावरून आयडेंटिफाय करणार आहे जो NH4Clचा जो सॉल्ट आहे तो ॲसिडिक होतोय का बेसिक होतोय ते आपण या स्टेजमध्ये बघणार आहे, सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिसमध्ये. ओके, सो सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस क्लिअर आहे. आणि सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिसमध्ये आपण H2O सोबत रिॲक्शन करणार आहे. आणि H2Oला कसं लिहायचं आहे ते पण बघून घ्या. HOH, H वर चार्ज काय असतोय पॉझिटिव्ह आणि हे टोटल OH वरती चार्ज काय असतोय निगेटिव्ह. क्लिअर आहे. आणि आता या H2O सोबत कुठला आयन इथं रिॲक्ट करणार आहे जो स्ट्रॉंग असणार आहे. आणि स्ट्रॉंग काय धरला आहे आपण NH4 पॉझिटिव्ह, तर मग आपण इथं काय लिहिणार आहे NH4 पॉझिटिव्ह. क्लिअर आहे आता. ओके, आता 100% हा NH4 पॉझिटिव्ह या H2O सोबत काय करणार आहे रिॲक्शन करणार आहे. आता कसं रिॲक्शन करणार आहे तर NH4 वरती कुठला चार्ज आहे पॉझिटिव्ह, तर पॉझिटिव्ह ऑपोजिट डायरेक्शनलाच अट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे कोणाला अट्रॅक्ट करणार आहे OH निगेटिव्हला. कोणाला अट्रॅक्ट करणार आहे OH निगेटिव्हला. म्हणजे NH4 पॉझिटिव्ह काय करतोय OHला ॲक्सेप्ट करतोय. आणि जसं ॲक्सेप्ट केलं तर H आणि OHचा बॉन्ड काय होणार आहे ब्रेक होणार आहे. क्लिअर आहे. का की या NH4 पॉझिटिव्हवरती एकच पॉझिटिव्ह किंवा एकच निगेटिव्ह चार्ज जाऊ शकतोय. क्लिअर आहे. ओके, पण आपल्याला माहिती आहे की NH4 वरती चार्ज पॉझिटिव्ह म्हणजे तो ऑपोजिट डायरेक्शनलाच अट्रॅक्ट करणार आहे म्हणजे निगेटिव्ह चार्जला. म्हणजे ते काय होतील जवळ येतील. जर सेम चार्ज असेल तर मग ते जवळ येतील का नाही. म्हणून NH4 पॉझिटिव्ह त्या H पॉझिटिव्ह सोबत रिॲक्शन करणार नाही. तो कोणाशी रिॲक्शन करणार आहे OH निगेटिव्हशी. आणि तयार काय होणार आहे तर NH4OH. NH4OH. आणि जसं NH4OH तयार झालं तर हा जो बॉन्ड आहे H आणि OH मधला तो काय होईल ब्रेक होईल. आणि आता सेपरेट आपल्याला काय भेटलं आता H पॉझिटिव्ह. मग आपल्याला सांगा आता काय भेटलेलं आहे इथं जेव्हा सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस करताना तर H पॉझिटिव्ह. आता याच H पॉझिटिव्हवरून आपण डिसाईड करणार आहे की जो NH4Clचा जो सॉल्ट आहे तो ॲसिडिक होतोय का बेसिक होतोय. तर आपला आन्सर काय असणार आहे मग NH4Cl हा काय बिहेव करतोय ॲसिडिक. क्लिअर आहे आता. कारण जो सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिसमध्ये जो H पॉझिटिव्ह जो लिबरेट झाला त्याच्यावरून आपण सांगतोय काय की तो जो सॉल्टचा सोल्युशन तयार झाला आहे तो कसं तयार झालेला आहे ॲसिडिक नेचर. क्लिअर आहे. खूप सिम्पल आहे. बस हे 3 स्टेपला लक्षात द्या. सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस 100% तुम्हाला कळणार आहे. क्लिअर आहे आता. ओके, परत मी तुम्हाला सांगतोय कसं ओळखायचं सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस. ओके, तर सॉल्ट हायड्रोलायसिस हे कसं ओळखतोय आपण तर 3 स्टेपमध्ये ओळखतोय. पहिला स्टेज सॉल्टचं प्रिपरेशन. कसं प्रिपेअर करतो आपण सॉल्टचं प्रिपरेशन ॲसिड आणि बेसचं रिॲक्शन करून. कुठला ॲसिड घेतला आपण स्ट्रॉंग ॲसिड. स्ट्रॉंग ॲसिड काय धरलं आहे HCl. क्लिअर आहे. आणि वीक बेस काय धरलेलं आहे NH4OH. क्लिअर. मग जसं हा HCl आणि NH4OH सोबत रिॲक्शन करेल तर पहिले काय करून घ्यायचं आहे H2O रिमूव्ह करून घ्यायचं आहे. जसं H2O रिमूव्ह केलं तर 100% तुमच्यासमोर डायरेक्टली सॉल्ट येऊनच जाणार आहे. आणि काय सॉल्ट केलं तयार NH4Cl. क्लिअर आहे आता. ओके, आणि NH4Clलाच आपण काय म्हणतोय सॉल्ट. ओके, आणि कुठला सॉल्ट तयार केला आपण अमोनियम क्लोराईड. क्लिअर आहे आता. ओके, नेक्स्ट स्टेजमध्ये आपण काय बघितलं आयोनायझेशन प्रोसेस. व्हेरी सिम्पल प्रोसेस. अँड सिम्पल प्रोसेस का म्हणतोय आपण का की फक्त या प्रोसेसमध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे सॉल्टला ब्रेक करायचं आहे. कसं ब्रेक करणार आहे फक्त त्या सॉल्टला H2O मध्ये काय करणार आहे आपण ॲड करणार आहे. जसं ॲड झाला तसंच तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होईल सेपरेट होईल. काय भेटतो या सॉल्टमधून पॉझिटिव्ह चार्ज NH4 पॉझिटिव्ह. कुठला निगेटिव्ह चार्ज भेटतो आपल्याला Cl निगेटिव्ह. ओके, मग आपण NH4 पॉझिटिव्हला आधी म्हटलेले जो पॉझिटिव्ह चार्ज असेल तो कॉन्जुगेट ॲसिड आणि जो निगेटिव्ह असेल तो कॉन्जुगेट बेस. लिहून दिलं कॉन्जुगेट ॲसिड NH4 पॉझिटिव्ह, Cl निगेटिव्ह विल बी दी कॉन्जुगेट बेस. क्लिअर आहे आता. ओके, आता फक्त आता इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कुठला कॉन्जुगेट ॲसिड स्ट्रॉंग होईल आणि कुठला कॉन्जुगेट बेस वीक होईल. क्लिअर आहे. आता इथं आपण स्ट्रॉंग आणि वीक आयडेंटिफाय केलेलंच आहे. पण कसं आयडेंटिफाय केलं जो स्टार्टिंगमध्ये ॲसिड आणि बेस घेतले त्यांच्या नेचरवरून. क्लिअर आहे. तर HCl हा आपला ॲसिड आहे तर ॲसिडचं ऑपोजिट काय पकडायचं कॉन्जुगेट बेस. क्लिअर आहे. तर कॉन्जुगेट बेस कुठला आहे Cl निगेटिव्ह. मग आता हा Cl निगेटिव्ह वीक आहे का स्ट्रॉंग आहे तर वीक आहे. कसं आयडेंटिफाय केलं का की HCl हा आपला स्ट्रॉंग आहे. मग स्ट्रॉंगचं ऑपोजिट काय पकडायचं वीक.
क्लिअर आहे. तसंच NH4OH हा वीक बेस आहे, तर बेसचं ऑपोजिट पहिले काय पकडायचं, कॉन्ज्युगेट ॲसिड. पण कॉन्ज्युगेट ॲसिडला काय म्हटलेलं आहे, स्ट्रॉंग. कशामुळे, का की जो NH4OH चा जो बिहेवियर आहे तो काय वीक आहे, तर वीकचं ऑपोजिट तुम्ही काय पकडणार आहे, स्ट्रॉंग. सिम्पल. क्लिअर आहे आता. ओके. तसंच आता थर्ड स्टेपमध्ये आपला जो सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस आहे, म्हणजे एक पर्टिक्युलर आयन H2O सोबत इथं काय करणार आहे, रिॲक्शन करणार आहे. पण कुठला आयन, जो स्ट्रॉंग आहे. तर याच्यातलं स्ट्रॉंग कोण निघालं आहे, कॉन्ज्युगेट ॲसिड. आणि कॉन्ज्युगेट ॲसिड हा तुमचा काय असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. क्लिअर आहे. आणि NH4 पॉझिटिव्ह 100% H2O सोबत काय करणार आहे, रिॲक्शन करणार आहे. कुठल्या स्टेपमध्ये, सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिसमध्ये. आणि जेव्हा NH4 पॉझिटिव्ह H2O सोबत रिॲक्शन केलं त्यावेळेस आपल्याला सेपरेट काय भेटलं, H पॉझिटिव्ह. काय भेटलं, H पॉझिटिव्ह. आणि याच H पॉझिटिव्हवरून आपण डिसाईड करतोय काय, NH4Cl इज ॲक्टिंग ॲज अ ॲसिडिक नेचर अँड द NH4Cl इज अ सॉल्ट अँड दॅट सॉल्ट इज बिहेविंग लाईक अ ॲसिडिक. क्लिअर आहे. काय ॲसिडिक, का की सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिसमध्ये आपल्याला सेपरेट काय भेटलं, H पॉझिटिव्ह. क्लिअर आहे. आणि अजून काय भेटलं आपल्याला, NH4OH. पण या NH4OH वरून आपण आयडेंटिफाय करतोय का ॲसिडिक नेचर आहे का बेसिक नेचर आहे पर्टिक्युलर सॉल्ट, नाही. का की सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिसमध्ये आपल्याला सेपरेट आपल्याला काय बघायचं आहे, H पॉझिटिव्ह किंवा OH निगेटिव्ह. आणि आपल्याला सेपरेट काय भेटतोय, H पॉझिटिव्ह. मग या H पॉझिटिव्हवरून सांगू शकतोय की जो पर्टिक्युलर सॉल्ट आहे NH4Cl तो काय बिहेव करतोय, ॲसिडिक नेचर. क्लिअर आहे आता. ओके. खूप सिम्पल आहे. आता तुम्ही सेकंड जो सॉल्ट आपण घेणार आहे ते तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकताय की तो पर्टिक्युलर जो सॉल्ट आहे तो काय बिहेव करणार आहे, ॲसिडिक किंवा बेसिक. क्लिअर आहे. तर बघूया आपण सेकंड टाईपचं सॉल्ट. सेकंड टाईप ऑफ सॉल्ट, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस and weak acid. क्लिअर आहे. म्हणजे आता जो सेकंड टाईपचा जो सॉल्ट आहे, ओके, तो कशापासून तयार होतोय, स्ट्रॉंग बेस आणि वीक ॲसिड. क्लिअर आहे. पण मी आन्सर तुम्हाला दिलं होतं, या टाईपचा जो सॉल्ट आहे तो काय बिहेव करतोय, बघून घेऊया आपण काय बिहेव करतोय. बघा, डी टाईपचा जो सॉल्ट आहे, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस अँड वीक ॲसिड, जो पर्टिक्युलर सॉल्ट तयार होतोय त्या डी मध्ये, त्याचं नेचर काय सांगितलेलं आहे मी, बेसिक नेचर. तर आपल्याला आता प्रूफ काय करायचं आहे की आपल्याला तो जो पर्टिक्युलर सॉल्ट तयार होतोय त्या डी मधून त्याचं नेचर कसं पाहिजे, बेसिक नेचर. ओके. चला आता आयडेंटिफाय करूया बेसिक नेचर होतोय की नाही तो पर्टिक्युलर सॉल्ट. ओके. आणि आपण ॲसिडिक आणि बेसिक कुठल्या स्टेजमध्ये आयडेंटिफाय करतोय, सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिसमध्ये. मग त्या सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिसच्या स्टेजमध्ये आपल्याला सेपरेट काय पाहिजे, OH निगेटिव्ह. तरच आपल्याला तो पर्टिक्युलर जो सॉल्ट आहे डी मध्ये त्याला काय म्हणता येईल, बेसिक नेचर. क्लिअर आहे आता. ओके. चला आता प्रूफ करूया की तो पर्टिक्युलर सॉल्ट बेसिक होतोय की नाही. ओके. एक्झाम्पल घेऊया आणि 3 स्टेप फॉलो करूया. ओके. चला, फर्स्ट स्टेप काय, सॉल्ट प्रिपरेशन. क्लिअर आहे. आता सॉल्ट कशापासून तयार होतोय, तर स्ट्रॉंग बेसचं एक्झाम्पल NaOH. एक्झाम्पल पण लक्षात ठेवा. ओके. तर स्ट्रॉंग बेसचं एक्झाम्पल काय घेतलेलं आहे मी, NaOH. ओके. आणि त्या स्ट्रॉंग बेसला आपल्याला कोणासोबत रिॲक्शन करायचं आहे, वीक ॲसिड. आणि वीक ॲसिड म्हणून काय घेणार आहे आपण, ॲसिटिक ॲसिड, दॅट इज CH3COOH. क्लिअर आहे आता. ओके. आता 100% हे रिॲक्ट करतील आणि काय तयार करतील, सॉल्ट तयार करतील. क्लिअर आहे. तर मला सांगा NaOH काय धरले आपण, स्ट्रॉंग बेस. तर इथं लिहून घ्या स्ट्रॉंग बेस. ॲसिटिक ॲसिड इज बिहेविंग ॲज अ वीक ॲसिड, म्हणून आपण लिहितोय काय, वीक ॲसिड. क्लिअर आहे आता. ओके. आता हे दोघी रिॲक्शन करतील आणि रिॲक्शन करून काय तयार करतील, सॉल्ट. तर पहिले काय करायचं आहे, H2O रिमूव्ह करून घ्यायचं. इझिली आपल्याला माहितीच आहे H2O रिमूव्ह होणार आहे. क्लिअर आहे आता. ओके. आता जो पर्टिक्युलर कंपाऊंड राहिलेला आहे
तो पर्टिक्युलर कंपाऊंड काय असणार आहे, मग सॉल्टच असणार आहे. तर मग NaOHचा Na असणार आहे आणि CH3COOH मधला CH3COO हे आपण घेणार आहे, CH3COO. क्लिअर आहे. जो शेवटचा O आहे तो कोणाला अटॅच होऊन जाईल, Na ला. म्हणजे तयार काय होईल, CH3COONA. ओके. तर हा जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडलाच आपण काय म्हणतोय आता इथं, सॉल्ट. आणि या कंपाऊंडचं नाव काय, सोडियम ॲसिटेट. सोडियम ॲसिटेट. आणि हा एक पर्टिक्युलर सॉल्ट आहे. क्लिअर आहे. तर हा जो सॉल्ट आहे, पर्टिक्युलर सॉल्ट, हे कशापासून तयार केलं आपण, स्ट्रॉंग बेस आणि वीक ॲसिड पासून. क्लिअर आहे. चला आता सेकंड स्टेपवरती येऊया. ओके. सेकंड स्टेप काय, आयोनायझेशन प्रोसेस. व्हेरी सिम्पल प्रोसेस. फक्त काय करायचं आहे, या प्रोसेसमध्ये जो पर्टिक्युलर जो सॉल्ट तयार केलेला आहे त्याला फक्त काय करायचं आहे, सेपरेट करायचं आहे. क्लिअर आहे. तर काय सॉल्ट तयार केलं आपण, CH3COONA. क्लिअर आहे. तर याला आपण वॉटरमध्ये ॲड करणार आहे आणि डिसोशिएट करणार आहे, म्हणजे सेपरेट करणार आहे. तर याच्यातला सोडियम हा मेटल आहे, तर मेटलवरती कुठला चार्ज येतो, पॉझिटिव्ह. मग Na पॉझिटिव्ह भेटून जाईल आपल्याला, Na पॉझिटिव्ह. आता राहिलं काय, आता CH3COO आणि O वरती चार्ज काय असणार आहे, नेगेटिव्ह. सो CH3COO नेगेटिव्ह. क्लिअर आहे आता. ओके. जर ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, कॉन्जुगेट ॲसिड. CH3CO नेगेटिव्हला काय म्हणणार आहे, कॉन्जुगेट बेस. ओके. क्लिअर. का की ॲसिडवरती पॉझिटिव्ह चार्ज आणि बेसवरती निगेटिव्ह चार्ज, हे ऑलरेडी मी तुम्हाला लिहूनच दिलेलं आहे. क्लिअर आहे. आता महत्त्वाचं काय की याच्यातला कोण स्ट्रॉंग आहे, का की सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिसमध्ये तोच आयन H2O सोबत रिॲक्शन करणारे, ज्या आयन काय असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. क्लिअर आहे. तर मग कसं स्ट्रॉंग आपण आयडेंटिफाय करणार आहे, जो स्टार्टिंगमध्ये ॲसिड आणि बेस घेतले त्यांच्या बिहेवियर आपण काय आयडेंटिफाय करणार आहे, कोण स्ट्रॉंग आहे आणि कोण वीक आहे. तर मग बेसचा अपोजिट आपण काय पकडतो, कॉन्जुगेट ॲसिड. कॉन्जुगेट ॲसिड काय धरलं आहे, Na पॉझिटिव्ह. आणि बेस आपण स्टार्टिंगमध्ये कसं धरलेलं आहे, स्ट्रॉंग. तर स्ट्रॉंगचा काय अपोजिटिव्ह, वीक. म्हणजे कॉन्जुगेट ॲसिड हा तुमचा काय असणार आहे, वीक असणार आहे. क्लिअर आहे आता. ओके. CH3COH काय ॲक्ट होतोय, वीक ॲसिड. आणि ॲसिडचा ऑपोजिट काय पकडतो आपण, कॉन्जुगेट बेस. आता मला सांगा, हा कॉन्जुगेट बेस स्ट्रॉंग आहे का वीक आहे. तर वीक ॲसिड म्हटले म्हणजे वीक नेचर आहे, तर वीकचं ऑपोजिट काय असणार आहे, स्ट्रॉंग. आता आयडेंटिफाय झालं याच्यातलं कोण स्ट्रॉंग आहे आणि कोण वीक आहे. क्लिअर आहे. तर मला सांगा आता सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिसमध्ये कोण रिॲक्शन करणार आहे. ओके. तर CH3COO नेगेटिव्ह. का की तो जो कॉन्जुगेट बेस आहे तो काय स्ट्रॉंग आहे. आणि सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिसमध्ये कुठला आयन रिॲक्ट करणार आहे, जो स्ट्रॉंग आहे. क्लिअर आहे आता. ओके. तर मग याच्यात ॲसिटेट आयन दॅट इज दी CH3COO नेगेटिव्ह विल रिॲक्ट विथ दी वॉटर. ओके. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, या पर्टिक्युलर सॉल्टचा नेचर, बेसिक नेचर. कुठला पर्टिक्युलर सॉल्ट, CH3COONA. याला काय प्रूव्ह करायचं आहे की हा जो सॉल्ट आहे त्याचं नेचर कसं आहे, बेसिक आहे. तर आपल्याला सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस सांगणार आहे. क्लिअर आहे आता. ओके. तर सी स्टेप घेऊया. आणि सी स्टेप म्हणजे काय, सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस. क्लिअर आहे. आता सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिसमध्ये कुठला आयन रिॲक्ट होतो, जो स्ट्रॉंग असेल. आणि स्ट्रॉंग आपलं काय धरले आपण, CH3COO नेगेटिव्ह. क्लिअर आहे आता. ओके. आणि या नेगेटिव्ह चार्जला कोणासोबत रिॲक्शन करायचं आहे, HOH म्हणजे H2O सोबत. आणि आपण असं सेपरेट करूनच बघतोय का की इझिली आपल्याला कंपाऊंड कुठला भेटणार आहे ते आपल्याला इझिली कळतोय. म्हणून आपण H आणि OH ला काय करतोय, सेपरेट करतोय. मग H वरती सांगा बरं कुठला चार्ज येतो, पॉझिटिव्ह. OH वरती कुठला चार्ज येतोय, निगेटिव्ह. क्लिअर आहे. तर हा H2O या CH3CO नेगेटिव्हशी काय करणार आहे, रिॲक्शन करणार आहे. मग मला सांगा कसं रिॲक्शन करणार आहे. तर CH3CO वरती कुठला चार्ज आहे, नेगेटिव्ह. मग मला सांगा नेगेटिव्ह कोणाला अट्रॅक्ट करणार आहे, ऑपोजिटलाच, म्हणजे पॉझिटिव्हला. म्हणजे इथं पॉझिटिव्ह कोण आहे, H पॉझिटिव्ह. क्लिअर आहे. म्हणजे तो निगेटिव्ह चार्ज त्या H पॉझिटिव्हला काय करणार आहे, ॲक्सेप्ट करणार आहे. आणि मी सांगितलं होतं जेव्हा ॲक्सेप्ट करताना एकच मॉलिक्यूल जाणार आहे, एकतर एक H पॉझिटिव्ह किंवा OH निगेटिव्ह. आता कोण सबस्टिट्यूट होतोय, तर H पॉझिटिव्ह. मग सेपरेट कोण झाला, 100% OH निगेटिव्ह. क्लिअर आहे. मग काय तयार होतोय, CH3COOH
आणि प्लस OH निगेटिव्ह काय होतोय, सेपरेट होतोय. आणि ह्याच OH निगेटिव्ह वरून आपण काय सांगतोय, जो पर्टिक्युलर सॉल्ट आपण तयार केलेलं आहे CH3COONA, त्याचं नेचर काय झालं आहे, बेसिक. क्लिअर झालं आता. ओके, कसं बेसिक होतोय आणि कसं ॲसिडिक होतोय पर्टिक्युलर सॉल्टचं सोल्युशन, फक्त आपल्याला काय करायचं आहे, सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिसमध्ये चेक करायचं आहे. क्लिअर आहे. जर त्या सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिसमध्ये जर H पॉझिटिव्ह आपल्याला सेपरेट भेटतोय, तेव्हा आपण त्या पर्टिक्युलर सॉल्टला काय म्हटलं, NH4Cl ला ॲसिडिक. क्लिअर आहे. आता इथं OH निगेटिव्ह सेपरेट होतोय, म्हणजे जो पर्टिक्युलर सॉल्ट आपण इथं तयार केलं CH3COONA, त्याचं नेचर काय झालं आहे, बेसिक. क्लिअर आहे. आता का बेसिक, का की सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिसमध्ये OH निगेटिव्ह काय होतोय, सेपरेट होतोय. क्लिअर आहे आता. ओके, आणि या बेसिक नेचरला पण अजून एक नाव देतो आपण, अल्कलाईन. अल्कलाईन. क्लिअर आहे आता. ओके, तर अल्कलाईन म्हणा किंवा बेसिक म्हणा एकच आहे. क्लिअर आहे आता. तर कसं काय बेसिक नेचर झाला हा पर्टिक्युलर सॉल्ट दॅट इज CH3CONA, हे नक्कीच तुम्हाला कळालं असेल. क्लिअर आहे आता. ओके, चला आता नेक्स्ट सॉल्ट बघूया आपण. ओके, दॅट इज द थर्ड सॉल्ट. आता थर्ड सॉल्ट बघूया. थर्ड सॉल्ट दॅट इज फ्रॉम सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड and strong base. क्लिअर आहे. आणि जो काय पर्टिक्युलर सॉल्ट याच्यातून तयार होणार आहे, त्या सॉल्टचं नेचर काय धरले आपण, न्यूट्रल. ओके, तर आपल्याला हा जो सॉल्ट आहे तो न्यूट्रल आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. चला आता प्रूफ करून बघूया. ओके, ए टाईप आपण काय बघतो, सॉल्ट प्रिपरेशन. तर आपण सॉल्ट प्रिपरेशन करूया. सॉल्ट प्रिपरेशन. ओके, आता सॉल्ट कशापासून तयार होणार आहे, ॲसिड आणि बेस. आता इथं ॲसिड कुठला घेतलं आहे, स्ट्रॉंग ॲसिड. तर आधी एक्झाम्पल झालेलं आहे स्ट्रॉंग ॲसिडचं, तिथं कुठलं एक्झाम्पल घेतलं होतं स्ट्रॉंग ॲसिड, HCl. ओके, आणि या HCl ला कोणासोबत रिॲक्शन करणार आहे, स्ट्रॉंग बेस. आणि आत्ताच पहिला आपण स्ट्रॉंग बेस काय घेतलं होतं, NaOH. तर आपण इथं काय घेणार आहे, NaOH. क्लिअर आहे आता. ओके, आता हे 100% रिॲक्ट करतील आणि काय तयार करतील, सॉल्ट तयार करतील. तर आता इथं HCl काय धरलं आपण, स्ट्रॉंग ॲसिड. NaOH काय धरलं आहे, स्ट्रॉंग बेस. ओके, आणि जेव्हा हे रिॲक्ट करतील 100% पहिले काय रिमूव्ह करून घ्यायचं आहे, H2O. क्लिअर आहे आता. ओके, आता मला सांगा HCl मधून काय राहिलं, Cl, आणि NaOH मधलं काय राहिलं, Na. म्हणजे काय तयार झालं, सॉल्ट NaCl. क्लिअर झालं आता. ओके, NaCl, इट इज अ सॉल्ट. क्लिअर आहे. आता याचं नाव लिहायची गरज आहे का, नाही, येतं सगळ्यांनाच माहिती आहे NaCl काय असतो. क्लिअर आहे आता. ओके, तर हा पर्टिक्युलर सॉल्ट आपण तयार केलेला आहे ॲसिड आणि बेसला रिॲक्शन करून. ॲसिड कुठला घेतलेला आहे, HCl, ज्याचं बिहेवियर आहे काय, स्ट्रॉंग ॲसिड, आणि स्ट्रॉंग बेस काय घेतलेलं आहे, NaOH. जसं या दोघांना रिॲक्शन केलं NaCl तयार झाला. ओके, आणि याच NaCl आपण काय म्हणणार आहे, सॉल्ट. क्लिअर आहे आता. ओके, चला सेकंड स्टेप बघूया. सेकंड स्टेप, आयोनायझेशन प्रोसेस. आणि सगळ्यांनी सेपरेट करून घेतलेलं असेल, आय थिंक सो, की NaCl ला कसं सेपरेट करतो आपण. ओके, आयोनायझेशन प्रोसेस. तर आयोनायझेशन प्रोसेसमध्ये NaCl ला आपण काय करणार आहे, सेपरेट करणार आहे. कशात सेपरेट करणार आहे, H2O मध्ये. क्लिअर आहे. तर मग आपल्याला काय भेटणार आहे, Na पॉझिटिव्ह सगळ्यांचंच भेटलं असेल, प्लस Cl वरती चार्ज काय असणार आहे, निगेटिव्ह. क्लिअर आहे आता. ओके, तर एक पॉझिटिव्ह आयन भेटलेला आहे आणि एक निगेटिव्ह आयन भेटलेला आहे. आता मला सांगा, आता Na पॉझिटिव्ह काय ॲक्ट होणार आहे इथं, कॉन्ज्युगेट ॲसिड. Cl निगेटिव्ह काय ॲक्ट होणार आहे, कॉन्ज्युगेट बेस. क्लिअर आहे आता. ओके, जो पॉझिटिव्ह आहे तो कॉन्ज्युगेट ॲसिड, निगेटिव्ह आहे तो कॉन्ज्युगेट बेस. क्लिअर झालं आता. ओके, आता याच्यातलं कुठला स्ट्रॉंग आहे आणि कुठला वीक आहे ते पण आयडेंटिफाय करून घ्या. कुठून,
ॲसिड आणि बेसच्या नेचरवरून. तर मला सांगा HCl आहे, HCl हा काय ऍक्ट होतोय ऍसिड, तर ऍसिडचा ऑपोजिट काय बघतो कॉन्जुगेट बेस. क्लिअर आहे. तर मला सांगा आता हा जो कॉन्जुगेट बेस आहे तो वीक आहे का स्ट्रॉंग आहे, तर HCl इज अ स्ट्रॉंग, तर स्ट्रॉंगचा ऑपोजिट वीक. क्लिअर आहे आता. ओके. तसंच NaOH हा तुमचा स्ट्रॉंग बेस आहे, बेसचा ऑपोजिट कॉन्जुगेट ऍसिड. क्लिअर आहे. तर बेसचं आपण काय बघणार आहे कॉन्जुगेट ऍसिड. पण आपल्याला स्ट्रॉंग आहे का वीक आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे. तर बेसचं नेचर कसं आहे स्ट्रॉंग, मग स्ट्रॉंगचं ऑपोजिट वीक. क्लिअर आहे आता. ओके. तर दोघी काय कॉन्जुगेट ऍसिड आणि कॉन्जुगेट बेस वीक आहे. तर मला सांगा आता सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिसमध्ये हे दोघी रिॲक्ट होतील का, नाही, का की दोघी कॉन्जुगेट ऍसिड आणि कॉन्जुगेट बेस हे दोघी काय वीक आहे. फक्त H2O सोबत कोण रिॲक्ट करतोय जो स्ट्रॉंग आहे. क्लिअर आहे आता. ओके. तर हे दोघी वीक आहे आणि वीक असल्यामुळे हे H2O सोबत रिॲक्शन करणार नाही, म्हणजेच आपल्याला H पॉझिटिव्ह सेपरेट भेटणार नाही, OH निगेटिव्ह पण सेपरेट भेटणार नाही. आणि या कारणामुळे आपण या NaCl म्हणजे जो सॉल्ट आहे त्याचा जो नेचर आहे तो कसा आहे न्यूट्रल. क्लिअर आहे आता. ओके. तर मग सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिसमध्ये कसं लिहायचं आहे ते पण बघून घ्या. ओके. तर सी स्टेप दॅट इज दी सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस. क्लिअर आहे. आता दोघी वीक आहे म्हणजे ते रिॲक्शन करणार नाही. मग आपण कसं रिप्रेझेंट करायचं आहे ते बघून घ्या. ओके. Na पॉझिटिव्ह प्लस Cl निगेटिव्ह रिॲक्टिंग विथ H2O. ओके. रिॲक्टिंग विथ H2O. पण आपल्याला H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह सेपरेट भेटतील का, नाही, का की हे दोघी काय वीक आहे आणि वीक असल्यामुळे हे H2O सोबत रिॲक्शन करणार नाही. क्लिअर आहे. मग नो H पॉझिटिव्ह अँड OH negative present in NaCl solution. Okay. No H positive and OH negative present in NaCl solution. That's why NaCl solution will behave neutral solution. क्लिअर आहे आता. ओके. तर तिथं हा रिझन लिहून द्यायचं आहे. क्लिअर आहे. पण रिझन कळालं का H2O सोबत रिॲक्शन नाही करत आहे, जो कॉन्जुगेट ऍसिड आणि कॉन्जुगेट बेस हे काय केलं आपण वीक केलंय. कशावरून वीक केलं, जो स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस आहे त्यांचं नेचर दोघी स्ट्रॉंग आहे, या कारणामुळे जो काय आयन तयार केला आपण Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह ते दोघी काय झाले वीक झालेत. क्लिअर आहे. आणि या वीकच्या कारणामुळे ते H2O सोबत रिॲक्शन करू शकत नाही. क्लिअर आहे. आणि याचमुळे H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह त्या NaClच्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट होणार नाही. आणि या कारणामुळे आपण NaClला काय म्हणतोय न्यूट्रल सोल्युशन. क्लिअर झाला असेल आता. ओके. आणि लास्ट टाईपचा आपण सॉल्ट बघतोय, तो पण काय आन्सर आहे न्यूट्रल. चला बघूया तो न्यूट्रल होतोय की नाही. ओके. So fourth type, that is the salt of weak acid and weak base. ओके. हा एक टाईपचा सॉल्ट बाकी आपला. ओके. पहिला स्टेज सगळ्यांना पाठ झाला असेल. पहिला स्टेज काय आहे सॉल्ट प्रिपरेशन. ओके. वीक ऍसिडचा काय एक्झाम्पल घेतलेलं आहे ऑलरेडी आपण बघितलेलेच आहे. दॅट इज दी ऍसिटिक ऍसिड, दॅट इज CH3COOH.
क्लिअर आहे. वीक बेस काय घेतलेलं आहे, दॅट इज दी NH4OH. NH4OH क्लिअर आहे आता. ओके, आता हे दोघी काय करतील, आता रिॲक्ट करतील, का की हे ॲसिड आणि बेस हे 100% रिॲक्ट करतील. पण कुठला सॉल्ट तयार करतील, मग सॉल्ट तयार करताना आपण पहिले काय करायचं आहे, H2O रिमूव्ह करून घ्यायचं आहे प्लस H2O. क्लिअर आहे. तर CH3COOH चा H रिमूव्ह केला, आपण NH4OH चा OH रिमूव्ह केला. मग आता राहिला काय, आता CH3COO आणि हा जो लास्टचा जो O आहे तो कोणाला अटॅच होऊन जाईल, NH4ला, म्हणजे अमोनियम ॲसिटेट तयार केलं आहे. आणि त्याचा फॉर्म्युला असतोय CH3COONH4. क्लिअर आहे. तर या सॉल्टचं नाव आहे, ओके, अमोनियम ॲसिटेट. अमोनियम ॲसिटेट. क्लिअर आहे. आणि हा एक टाईपचा सॉल्ट आहे. क्लिअर आहे आता. ओके, आता या सॉल्टलाच आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, की तो सॉल्ट एक न्यूट्रल सॉल्ट आहे. क्लिअर आहे. आणि न्यूट्रल सॉल्ट हे आपण कुठे ओळखणार आहे, कुठल्या स्टेजवरती ओळखतो आपण, सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस. आणि त्या सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिसमध्ये जर H पॉझिटिव्ह किंवा OH निगेटिव्ह सेपरेट भेटत नसेल तर मग 100% हा CH3COONH4 म्हणजेच अमोनियम ॲसिटेट हा काय बिहेव करणार आहे, न्यूट्रल. क्लिअर आहे आता. ओके, चला आता बी स्टेज पण बघून घ्या. बी स्टेज काय आपलं, आयोनायझेशन प्रोसेस. आयोनायझेशन प्रोसेस. क्लिअर आहे आता. ओके. आयोनायझेशन प्रोसेसमध्ये सॉल्टला आपण काय करणार आहे, ब्रेक करणार आहे. कुठला सॉल्ट घेतलेला आहे, CH3COONH4. ओके, याला आपण काय करणार आहे, वॉटरमध्ये ॲड करणार आहे. आणि जसं वॉटरमध्ये ॲड केलं यांना काय करायचं आहे, डिसोशिएट करायचं आहे. क्लिअर आहे आता. ओके, आणि डिसोशिएट करून काय तयार होणार आहे, CH3COO निगेटिव्ह आणि NH4 पॉझिटिव्ह. क्लिअर आहे आता. ओके, मग आता या CH3CO निगेटिव्हला तुम्ही काय म्हणणार आहे, 100% सगळ्यांचं तयार झालं असेल, दॅट इज दी कॉन्जुगेट बेस. ओके, तर CH3CO निगेटिव्हला काय म्हणणार आहे, कॉन्जुगेट बेस. आणि NH4 पॉझिटिव्हला काय म्हणणार आहे, कॉन्जुगेट ॲसिड. क्लिअर आहे आता. ओके, आता या कॉन्जुगेट ॲसिड आणि कॉन्जुगेट बेस हा कुठला स्ट्रॉंग आणि कुठला वीक आहे ते पण आयडेंटिफाय करून घेऊया सॉल्टच्या प्रिपरेशनवरूनच. ओके, ॲसिडिक ॲसिड काय आपला, वीक ॲसिड. ओके, तर ॲसिडचा ऑपोजिट काय पकडतो आपण, कॉन्जुगेट बेस. कॉन्जुगेट बेस काय धरला आहे, CH3COO निगेटिव्ह. मग हा कॉन्जुगेट बेस वीक आहे का स्ट्रॉंग आहे, तर ॲसिड हा आपला वीक आहे, म्हणून आपला ऑपोजिट काय असणार आहे, स्ट्रॉंग. म्हणजे स्ट्रॉंग बेस तयार झाला. म्हणजे स्ट्रॉंग बेस कुठला, स्ट्रॉंग कॉन्जुगेट बेस, दॅट इज दी CH3COO निगेटिव्ह. क्लिअर आहे आता. ओके, NH4OH काय, वीक बेस. आणि बेसचा ऑपोजिट काय पकडतो, कॉन्जुगेट ॲसिड. कॉन्जुगेट ॲसिड काय धरलं आपण, NH4 पॉझिटिव्ह. तर मला सांगा हा NH4 पॉझिटिव्ह वीक आहे का स्ट्रॉंग आहे, तर NH4OH काय, वीक आहे. तर वीकचा ऑपोजिट स्ट्रॉंग. क्लिअर झाला आता. ओके, आता दोघी कॉन्जुगेट ॲसिड आणि कॉन्जुगेट बेस स्ट्रॉंग आहे, म्हणजे दोघीचे दोघी काय करतील, H2O सोबत रिॲक्शन करतील. ओके, कुठल्या स्टेजमध्ये, सी स्टेजमध्ये. आणि सी स्टेज काय आपलं, सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस. क्लिअर आहे आता. आता हे दोघीचे दोघी काय करतील, रिॲक्शन करतील. मग CH3COO निगेटिव्ह प्लस NH4 पॉझिटिव्ह. आणि H2ला कसं लिहितो आपण, HOH. आता याच्यासाठी आपण सेपरेट का लिहिलं, का की हे रिॲक्शन करतील, त्याच्यामुळे आपण काय केलं, सेपरेट लिहिलं आहे. H वरती चार्ज कुठलं, पॉझिटिव्ह. OH वरती चार्ज कुठलं, निगेटिव्ह. ओके, आता मला सांगा, आता हा जो आयन्स आपण लिहिलेला आहे, ओके, ते आयन्स काय करतील, या H2O सोबत रिॲक्शन करतील. मग आपण पहिले CH3CO निगेटिव्हवरती लक्ष देऊया. आता याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, तर निगेटिव्ह ऑपोजिट डायरेक्शनला जाणार आहे. कुठे जातोय बघा बघा बघा, H पॉझिटिव्हकडे. क्लिअर आहे. तर मग आता CH3COOH तयार केला आपण. क्लिअर आहे आता, CH3COOH. क्लिअर आहे आता. ओके,
नेक्स्ट NH4 पॉझिटिव्ह चार्ज बघा कुठे जातोय, बघा निगेटिव्ह चार्जकडे. क्लिअर आहे आता. ओके, तर मग सांगा आता काय तयार झालं आपलं NH4OH. क्लिअर आहे. आता मला सांगा प्रोडक्ट साईडला सेपरेट H पॉझिटिव्ह किंवा OH निगेटिव्ह सेपरेट भेटतोय का, नाही. मग आपण काय सांगू शकतोय, जो पर्टिक्युलर सॉल्ट आपण घेतलंय कुठला CH3COONH4, हा CH3COONH4 हा काय बिहेव करणार आहे, न्यूट्रल. का न्यूट्रल, का की सॉल्ट ऑफ हायड्रोलायसिस मध्ये नाही H पॉझिटिव्ह नाही OH निगेटिव्ह काय होतोय, सेपरेट होतोय. या कारणामुळे हा जो अमोनियम ॲसिटेट आहे तो काय बिहेव करतोय, न्यूट्रल. क्लिअर झालं आता. ओके, तर सगळे सॉल्ट आपण प्रूफ करून दाखवले. कुठले सॉल्ट ॲसिडिक होतोय, कुठला सॉल्ट बेसिक होतोय आणि कुठला सॉल्ट न्यूट्रल होतोय. क्लिअर आहे आता. ओके, तर अजिबात तुम्हाला कुठेही डिफिकल्ट जाणार नाही. नीट व्यवस्थित लक्ष दिलं असेल तर नीट व्यवस्थित कळणार आहे तुम्हाला. ओके, आणि कुठेही तुम्हाला डिफिकल्ट जात असेल तर नक्कीच मला इन्फॉर्म करा. क्लिअर आहे आता. ओके, तर मी आजचं व्हिडिओ लेक्चर इथं थांबवतोय. पुढचा व्हिडिओ लेक्चर आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहे. ओके, एक नवीन पॉईंट घेऊन. ओके, तर हा व्हिडिओ लेक्चर मी इथं स्टॉप करतोय. थँक्यू.